हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शेख अब्दुल गनी. स्वागत आहे माझ्या एजेस करिअर अकॅडमी या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. आज आपण मित्रांनो अमरावती जो जिल्हा आहे, अमरावती जिल्ह्यातली जी ओरिजिनल रोस्टर तपासणी झालेली आहे मागासवर्गीय कक्षाकडनं, जे अमरावतीचं आहे मित्रांनो, अमरावती विभागातील अमरावती जिल्ह्याची जिल्हा परिषदची आपण माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये उर्दू माध्यम आणि मराठी माध्यमात एकत्रित पाहूया मित्रांनो. थोडंसं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला पूर्ण आपल्या जागांचा तपशील, रिक्तपदांचा तपशील तुम्हाला कळून जाईल. ठीक आहे. आणि नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला ऑथेंटिक आणि नवीन माहिती मी परत आलेली देण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो. ठीक आहे. मी जास्त वेळ घेत नाही. आणि हे RTI माझ्याच नावाने टाकलेला होता, म्हणजे त्यानुसार. ठीक आहे. हे RTI आहे, हे 28 नोव्हेंबरला निघालेलं आहे. मला काही दिवसावर भेटलेलं आहे. मागं मी सर्व अकोला, त्यानंतर वाशिम, बुलढाणा जे सर्व सांगितलेलं आहे ते तुम्ही पाहून घ्या. नागपूर असून काही जिल्ह्याचे मी रोज असं टाकतच जाईन वेळ भेटलं तसं. पण आता सध्या मी आज अमरावती घेणार आहे मित्रांनो. जो कोण असेल चॅनल सबस्क्राईब करा, नवीन असेल तर चॅनलला शेअर करा मित्रांनो, जे कोण नवीन माहिती तुम्हाला भेटेल मित्रांनो. ठीक आहे. पहा, हे RTI टाकलेला होता. मागणी काय होती ते आता ते महत्त्वाचं नाही आहे. बिंदू नामावलीचं 24-25च्या सनस मान्यतेची ही बिंदू नामावली तपासणी आहे मित्रांनो. ठीक आहे. रिक्त पदांचा तपशील तुम्हाला कळेलच काय काय नाही. त्यांनी अपील केली नाही, मी काय अपील करणार नाही. ठीक आहे. त्या संदर्भात जनमाहिती अधिकारी मावा कक्षा अमरावतीवरनं आलेली आपली माहिती आहे मित्रांनो. ठीक आहे. आता सर्वात अगोदर मी पाहणार आहे सहाय्यक शिक्षक बिंदू नामावलीचा प्रस्ताव, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती. ठीक आहे. दिनांक 19/3/25चा. ठीक आहे. मार्च महिन्यातली तपासणी आहे सहाय्यक शिक्षक या संदर्भात. ठीक आहे. चला, प्रयोगानुसार माध्यमानुसार मी घेणार आहे. पहा, मंजूर पदे अनुसूचित जातीसाठी किती आहे? 12. ठीक आहे. 12 पदे आहे. त्यानुसार मग भरलेली पदे किती? 6. म्हणजे एकूण किती रिक्त असायला पाहिजे? 6. ठीक आहे. 1/1/25पर्यंतची आहे. नंतर 1/1/25 ते 31/12/2025 पर्यंत रिक्त पदांचा तपशील घेतलेला आहे मित्रांनो. 31/12/2025 म्हणजे 31 डिसेंबरपर्यंत. आज 29 डिसेंबर आहे. ठीक आहे. म्हणजे कालपर्यंत रिटायरमेंट पकडून त्यांनी ते रिक्त पदांचा तपशील बिंदू नामावली तपासून घेतलेली आहे. म्हणजे इथं अजून किती रिटायरमेंट आहे? असे 1च आहे. म्हणजे एकूण किती झाले? 12मधनं म्हणजे 6 रिक्त आहेत. म्हणजे हे एकूण किती असायला पाहिजे? 7 असायला पाहिजे मित्रांनो. अपकमिंगचे म्हणजे येणाऱ्या भविष्यातील 1 परत मागचे 6, 6 आणि 1 एकूण 7 पदे हे रिक्त आहेत. अनुसूचित जमाती 7%, त्याला एकूण मंजूर पदे 6, भरलेली पदे 7 आणि मग किती झाली? अतिरिक्त 1 झाला मित्रांनो. बघा इथं काय आहे माहिती आहे का? आता ह्या रोस्टरमध्ये मायनस. ठीक आहे. इथं मायनस म्हणजे काय आहे? अतिरिक्त आहे. मायनस म्हणजे काय? अतिरिक्त. ठीक आहे. हे लक्षात असू घ्या. मायनस म्हणजे अतिरिक्त. लॉजिक कळून घ्या तुम्ही, म्हणजे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ कळेल. मायनस म्हणजे अतिरिक्त, इथं 1 अतिरिक्त आहे मित्रांनो. ठीक आहे. आणि म्हणजे इथं आधीचं हे पण दिलेलं आहे, तक्ता पण दिलेला आहे शेवटी. तसं आहे. तिसरा आहे विजा 3% रिझर्वेशन. मंजूर पदे 3, भरलेली पदे 5, म्हणजे अतिरिक्त आपोआप किती झाली? 2 झाली. आणि 31 डिसेंबरपर्यंत काहीच नाही आहे, 0 आहे. त्यामुळे अतिरिक्त झाले पाहिजे तर 2 आहेत मित्रांनो. ठीक आहे. ओके. 2 अतिरिक्त पदे एकूण 2 झाली. ठीक आहे. आणि तिसरा आहे भ 2 पदे मंजूर पदे, भरलेली 0 आहेत, म्हणजे रिक्त किती झाले? 2 आहेत. रिक्त किती झाले? 2. त्यामुळे भरायची भविष्यात पदे किती? 2 आहेत. भज क आहेत एकूण 3. ठीक आहे. मंजूर पदे, भरलेली पदे 2, म्हणजे 3 पैकी 2 गेले 1. आणि भविष्यात रिटायरमेंट काय आहे का नाही, त्यामुळे एकूण पदे 1च आहे भरायचं. ठीक आहे. भज मंजूर पदे 2, भरलेली 1, रिकामी 1, म्हणजे रिक्त पदांचा तपशील किती आहे? 1. ठीक आहे. विशेष मागास प्रवर्ग, मंजूर पदे 2, भरलेली 4, म्हणजे आपोआपच काय झाली तर एक्सेस झाली, म्हणजे अतिरिक्त झाली तर. ठीक आहे. 2 पदे अतिरिक्त आहेत मित्रांनो. त्यानंतर इतर मागासवर्गीय पदे, एकूण पदे आहेत 17 मंजूर, भरलेली पदे किती आहेत? 4, आणि म्हणून 17मधून 4 गेले 13, म्हणजे एकूण OBCला किती रिक्त पदे आहेत मित्रांनो? 13 आहेत. ठीक आहे. म्हणजे एकूण किती? भविष्यात रिटायरमेंट 0 असल्यामुळे एकूण किती असल्या पाहिजे तर 13 हे रिक्त पदे आहेत मित्रांनो. EWSला 0 आहे, म्हणजे पण 0च असणार. आता पहा, खुले 43 जागा आहेत, भरले किती? 35, म्हणजे एकूण खुल्यांची जागा किती? 8 रिक्त आहेत. ठीक आहे. अशा पद्धतीने एकूण 8 आहे. आता सर्वच जर विचार केला तर एकूण पदे आहेत मित्रांनो, मंजूर पदे 90, भरलेली पदे 64, म्हणजे एकूण जागांचा तपशील किती आहे? 26 जागा आहेत. आणि त्यापैकी भविष्यात 31 डिसेंबर 2012पर्यंत 1 भरले तर एकूण झाले 27. ओके.
27. आता हे आणि अतिरिक्त किती आहेत 5. आता ह्याचा जर पूर्ण कॅटेगरीनुसार जर तपशील पाहिला SEBC प्रवर्गाकरता नवीन आलेले त्याला 31/12पर्यंत एकूण गुणक आहे 2.7 27% म्हणजे 2.7 म्हणजे 2.5च्या पुढे जर गेलं तर त्याला समोरची संख्या गृहीत धरली जाते आणि 2.4 असेल तर मागची संख्या गृहीत धरली जाते. ओके, इथे एकूण किती झाले 3 घरा म्हणजे AWSला 3 SEBCला पण 3 यायला पाहिजे सेम बघा. ठीक आहे, जर कळलं हे याच्यातनं येतील आता कशातनं 27मधनं. ठीक आहे, मग आता बघा इथं काय होते अनुसूचित जातीला फायनल काय रोस्टर होईल आपलं अनुसूचित जाती 7, अनुसूचित जमाती -1 अतिरिक्त आहे, विजा अतिरिक्त 2 आहेत, भजबला 2 आहेत रिक्त, भजकला 1 रिक्त आहे, भजडला 1 रिक्त आहे, विशेष मागासप्रवर्गीला 2 अतिरिक्त आहेत, इतर मागासवर्गीय OBCला 13 रिक्त आहेत, SEBC साठी 3 रिक्त आहेत आणि EW साठी 3 रिक्त आहेत. एकूण मग खुले किती राहिले 2 आणि एकूण पदे किती झाले 27. आलं आहे ना, कळलं तुम्हाला काय म्हणायचं. ठीक आहे, खुलं 8 आहेत आणि एकूण किती आहेत 7 म्हणजे याच्यापैकी येतील 8 पैकी इकडे किती गेले 3 6 गेले ना, 8 पैकी 3 6 गेले हे +2 म्हणजे एकूण झाले 8 ओपनच्या. अशा पद्धतीने हे रोस्टर आहे मित्रांनो. मागासवर्गीय कक्षाने तपासून दिलेले वैशाली पात्रे मॅडम सहाय्यक आयुक्त मागासवर्गीय कक्ष अमरावतीवरनं हे रोस्टर आलेलं आहे. ठीक आहे, आणि 31 डिसेंबर 2012पर्यंतची अद्ययावत स्थिती ही मराठी माध्यमाची आहे. आता घेतो उर्दू माध्यमाचं. ठीक आहे, उर्दू माध्यमात जिल्हा परिषद कार्यालय अमरावती, सहाय्यक आयुक्त सहाय्यक शिक्षक उर्दू संवर्ग. ठीक आहे, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती. ठीक आहे, सहाय्यक शिक्षक उर्दू माध्यम. आता पहा कसं आहे, मंजूर पदे 0, SCला भरलेली रिक्त सर्व 0 आहे. ठीक आहे, सर्व 0 आहे. त्याच्यानंतर काय आहे अनुसूचित जमाती 39 पदे, भरलेली पदे 0 म्हणजे रिक्त पदे एकूण किती 39 पदे आणि 39 पदे ही STची आहेत. ठीक आहे, ह्या सर्व जागा ह्या कन्वर्ट ओपन राऊंडमध्ये येतात ओपन कॅटेगरीसाठी. त्याच्यानंतर विजा 17 जागा मंजूर, भरलेली 14, एकूण रिक्त किती 3 आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर भजब 14 मंजूर पदे. ठीक आहे, भरलेली पदे 8, रिक्त किती झाले 6 म्हणजे एकूण किती झाले 6 पदे. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे भजक 19 पदे मंजूर, भरलेली 0 म्हणजे हे सर्व 19 जागा ह्या रिक्त आहेत, 19 जागा ह्या रिक्त आहेत. ठीक आहे, म्हणजे हे सर्व ओपन टू कन्वर्ट राऊंडमध्ये येऊन जातील. कन्वर्ट टू ओपन राऊंड. ओके, बजड 11 मंजूर, भरलेले 0 म्हणजे एकूण 11 पदे रिक्त आहेत आणि भविष्यात येणारे 0 आहेत त्यामुळं एकूण पदे 11 रिक्त झाली. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे विशेष मागासवर्गीय मंजूर पदे 11, भरलेली पदे 0 म्हणून रिक्त पदे किती 11. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे इतर मागासवर्गीय एकूण मंजूर पदे 104, भरलेली 76 म्हणजे एकूण रिक्त किती आहेत 28 पदे OBCची आहेत उर्दूमध्ये. आणि भविष्यात 31 डिसेंबर 2012पर्यंत रिटायरमेंट काय आहे भविष्यात भरणारी जागा किती. ठीक आहे, ते कसं आहे ते 1 आहे त्यामुळे इथे परत 29 व्हायला पाहिजे झाली. आता त्याच्यानंतर EWS 00 खुले मग एकूण 336 तर हे 00 आहे. परत बिंदू नावालीमध्ये ओपनच्या जागा असल्यामुळे तुम्हाला दाखवणार काय आहे समोर फायनल काय आहे ते फायनल क्या होने वाला है. ठीक है, अब इसके अंदर क्या है टोटल 336 पदे ओपनची, भरलेली पदे 402 म्हणजे अतिरिक्त किती येते ते 66 आहेत. भविष्यात 4 रिटायरमेंट ॲड झाले तरी त्याच्यातले -66मधून +4 गेले तरी 62 जागा इथे काय येतं अतिरिक्त आहेत ओपनच्या. ठीक आहे, आलं ध्यानात. मग आता इथं फायनल होईल 551 पैकी 500 पदे रिक्त आहेत, भरलेली पदे आहेत 51 पदे रिक्त झाल्या आणि परत रिटायरमेंटचे 5 जर केली एकूण 56 जागा इथं रिक्त आहेत मित्रांनो 56 आणि अतिरिक्त किती आहेत 62 आहेत. आता विचार करा कसं असा आहे नियम आहे. म्हणजे फायनल आपलं काय होईल बिंदू विचार केला तर अमरावती थोडंसं निगेटिव्हमध्ये आहे उर्दू 5.6 केलं आणि कन्वर्ट टू राऊंड ओपन 95 आहेत. ठीक आहे, 31/12/2005पर्यंतची. ठीक आहे, SEBC हे 6 पदे EW साठी 10 मायनस आहे ते. ठीक आहे, आरक्षण गणना इथं
बैकलॉगनुसार विचार केला तर मग फाइनल क्या होने वाला है, SC 0, ठीक है, SC 0 हो गए, ST 39 हो जाएंगे, और वीज़ा A3 जो कन्वर्ट टू ओपन राउंड आएंगे ये भी कन्वर्ट टू ओपन राउंड के हैं। भजक ब 6, भजक का 19 टोटल ये कन्वर्ट टू ओपन राउंड में आएंगे ओपन के लिए। भजक ड 11 ये भी आएंगे। विशेष मागास प्रवर्ग इसमें कुछ रहते ये नहीं आएंगे, ठीक है। OBC भी 29, इसमें अपने OBC होते। ये 0 है, ये 0 क्यों है, क्योंकि ओपन अतिरिक्त है, ओपन में से इसमें दे नहीं सकते, इस वजह से EWS को 0, SCBC को 0। टोटल वैकेंसी कितनी है, 56 है। इस तरीके से जो है तो रोस्टर है अमरावती उर्दू का ठीक है। अब इसमें ये पूरा जो ये रोस्टर आया हुआ है ये पूरा का पूरा सहायक महाकक्ष अमरावती से आया हुआ है, ये फाइनल रोस्टर है दोस्तों, ठीक है। अगर वीडियो पसंद आया तो लाईक करो, शेअर करो, और बच्चों को नए होंगे तो सबस्क्राईब करो, ठीक आहे। अशा पद्धतीने मित्रांनो अमरावती विभागाचा आपण रोस्टर सांगितलेला आहे। नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा। धन्यवाद मित्रांनो।